नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 7 सप्टेंबर 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा योजना, लोकलेखा समिती, इंटरपोल या संदर्भात ज्या काही एकूण न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना मित्रांनो या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे मुख्यमंत्री कृषी सौर योजने संदर्भात। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। राज्यातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 3 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी ऊर्जा योजना 2 या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे आणि त्या अंतर्गत मित्रांनो या ठिकाणी राज्यामध्ये 9200 मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत आणि त्या संदर्भात एकूण 3 न्यूज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी न्यूजवर आधारित जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची या ठिकाणी सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना दिवसभरात किती तास अखंड वीज पुरवठा करण्याचा आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो जी काही मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा 8 तास विजेचा पुरवठा करणे, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सिंचाई करता येईल किंवा त्यांच्या शेतात जे काही सिंचन आहे ते त्या ठिकाणी त्यांना करता येईल। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 2, मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारी यंत्रणा मिळाली आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय सी, कृषी क्षेत्राचे सिंचन या उद्देशासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी शेतकऱ्यांना सोलार पॅनल आणि त्यावर आधारित ज्या काही पाणी उपसा करण्याच्या मोटर्स आहेत त्या या ठिकाणी दिल्या जाणार आहेत। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी लोकलेखा समिती संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। लोकलेखा समिती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, लोकसभेचे 15 आणि राज्यसभेचे 7 असे सदस्य या ठिकाणी असतात। विधान 2, संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित नियामक संस्थांच्या कामगिरीचे पुनर्वलोकन करते हे मुख्य कार्य या ठिकाणी लोकलेखा समितीचे असते। विधान 3, लोकलेखा समितीचे मंत्री सदस्य असू शकतात अशा प्रकारचं आपलं तिसरं विधान आहे। तर वरील विधानापैकी एकूण किती विधान बरोबर आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी ज्या काही लोकलेखा समिती आहे ज्याला की या ठिकाणी आपण पब्लिक अकाउंट कमिटी म्हणतो त्या कमिटीवर या ठिकाणी जे काय पहिले विधान आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात, ज्यापैकी 15 सदस्य हे लोकसभेपासून आणि मित्रांनो या ठिकाणी जे काही 7 सदस्य आहेत ते या ठिकाणी राज्यसभेपासून नियुक्त किंवा निवडून आलेले असतात। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपला अगदी बरोबर आहे। जी काही लोकलेखा समिती आहे ती सरकारचा जो काही रेव्हेन्यू आहे आणि त्याचबरोबर सरकारचा जो काही खर्च आहे या खर्चाची चौकशी करते किंवा त्याचं परीक्षण करण्याचं या ठिकाणी कार्य लोकलेखा समितीकडून केलं जातं। त्याचबरोबर कॅगकडून दिले जाणारे जे काही रिपोर्ट आहे त्या रिपोर्टचेही मित्रांनो या ठिकाणी पुनर्मूल्यांकन करण्याचं कार्य लोकलेखा समितीकडून केलं जातं। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 2 आहे तेही या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। लोकलेखा समितीचे जे काही सदस्य आहेत त्यापैकी कोणीही मंत्री या ठिकाणी लोकलेखा समितीचा सदस्य होऊ शकत नाही। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 3 आपलं चुकीचं ठरतं। तर वरील 3 विधानापैकी आपली 2च विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ 2 विधाने बरोबर। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी इंटरपोल संदर्भात आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन, ज्याला की या ठिकाणी इन शॉर्ट मध्ये आपण इंटरपोल म्हणतो, च्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे। नंबर 2, लष्कराशी संबंधित गुन्ह्यांची चौकशी करणे आणि कमी करणे हे त्यांचे काम आहे। विधान 3, इंटरपोलच्या महासभेत प्रत्येक सदस्य देशाला एकमत असते आणि निर्णय साध्या बहुमताने घेतले जातात।
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही इंटरपोल आहे, ज्याला की आपण इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन असं म्हणतो, ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे। हे जे या ठिकाणी विधान देण्यात आलं आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी इंटरपोल कडून लष्कराशी संबंधित जे काही गुन्हे आहेत त्यांचा चौकशी किंवा त्यांचा तपास केला जात नाही, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 2 चूक आहे। इंटरपोल कडून जे काही दहशतवाद असेल किंवा जे काही सायबर क्राइम आहे या संदर्भात जे काही आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांची या ठिकाणी चौकशी केली जाते आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। इंटरपोलची जी काही महासभा होते किंवा जी काही जनरल असेंब्ली होते, या असेंब्लीमध्ये प्रत्येक सदस्याला एक मत याप्रमाणे मत डिवाइड करण्यात आले आहे आणि या ठिकाणी जे काही निर्णय होतात ते साध्या बहुमताने होतात। आता साध्या बहुमताने होणारे निर्णय म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, या महासभेत एकूण 100 देश सदस्य आहेत, मग या ठिकाणी साधे बहुमत किती? तर 100 ला 2 ने डिवाइड करून यामध्ये प्लस आपण जर 1 ऍड केला तर या ठिकाणी जे काही आपलं उत्तर आहे ते येईल 51। म्हणजे 51 सदस्यांनी जर एखाद्या ठरावाला पाठिंबा दिला तर ते या ठिकाणी तो ठराव पारित झाला असं म्हटलं जातं। याला या ठिकाणी आपण साधे बहुमत असे म्हणतो। तर अशा प्रकारे जे काही निर्णय आहे ते इंटरपोल मध्ये महासभेमध्ये हे साध्या बहुमताने घेतले जातात, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 4 चा आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, केवळ विधान 1 आणि विधान 3 बरोबर। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 7 सप्टेंबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राइब करून घ्या। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे। त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच जी काही आपलं डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल। आज थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।